कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली। शासनानं विधानमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर केल्या आणि त्यांचे अध्यक्षही निश्चित केले। यात मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। मराठी भाषा समिती ही महाराष्ट्र सरकारचं एक महत्त्वाचं अंग आहे। मराठी भाषेचा विकास व्हावा आणि तिचा योग्य वापर व्हावा यासाठी ही समिती काम करते। ती वेगवेगळ्या शिफारसी करते, ज्यामुळं मराठीला अधिक बळ मिळतं। या समितीचं काम फक्त सरकारी कामकाजात मराठीला प्रोत्साहन देण्यापुरतं मर्यादित नाही, तर मराठी साहित्य, शिक्षण, संस्कृती आणि कला यांच्या क्षेत्रातही मराठीचं स्थान मजबूत करण्यावर तिचा भर असतो। मराठी वाङ्मयाला चालना देणं आणि भाषेची समृद्धी टिकवणं हेही तिचं उद्दिष्ट आहे। आमदार आशुतोष काळे यांनी या निवडीबद्दल आपलं मत मांडलंय। ते म्हणालेत, मराठी भाषेचा वापर वाढावा आणि तिचं संवर्धन व्हावं यासाठी मी मनापासून प्रयत्न करणार आहे।